मांजरा नदीवरील माती माफियांना शासकीय पाठबळ, अवैध माती तस्करी विरोधात 20 मे पासून रणशिंग. लातूर जिल्हा हादरला आहे. मांजरा नदीच्या काठावर सुरू असलेल्या माती माफियांचा उच्छाद आता उघड्यावर आला आहे. देवणी, निलंगा आणि शिरूर अनंतपाळ तालुक्यात दिवसाढवळ्या चालणाऱ्या अवैध माती उत्खननामुळे पर्यावरणाचा चुराडा होत असताना शेतकऱ्यांचे भविष्य धोक्यात आलं आहे. धोकादायक म्हणजे हे सर्व शासकीय आशीर्वादाने सुरू असल्याची जनतेतून चर्चा आहे. आता लढा थेट रस्त्यावर. अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार विरोधी समितीचे संस्थापक अध्यक्ष सौदागर मोहम्मद रफी यांनी प्रशासनाला थेट इशारा देऊन 20 मे 2026 दुपारी 2 वाजल्यापासून छत्रपती संभाजीनगर येथे बेमुदत आमरण उपोषण करण्यात येईल. अवैध उत्खननाचा स्फोटक खुलासा. हेळंब, देवणी तालुका दररोज तब्बल 50 मोठ्या हायवा गाड्या. शिरोळ, वंजारवाडा, निलंगा 25 मोठ्या हायवा गाड्या. शेंदे, निलंगा तालुका 50 मोठ्या हायवा गाड्या. हलकी, शिरूर अनंतपाळ तालुका 65 मोठ्या हायवा गाड्या. ही केवळ आकडेवारी नाही, ही प्रशासनाच्या अपयशाची साक्ष आहे. अधिकाऱ्यांचा हात, लाखोंची देवाणघेवाण. महसूल आणि जलसंपदा विभागातील काही अधिकारीच या माफियांना संरक्षण देत असल्याची चर्चा आहे. लाखोंच्या लाचेच्या जोरावर सुरू असलेली ही तस्करी थांबवायला कोणी तयार नाही का? शासनाचा कोट्यावधीचा महसूल लुटला जातोय आणि नदी पर्यावरण उद्ध्वस्त होत आहे. आक्रमक मागण्या. महाराष्ट्र जमीन गौण खनिज अधिनियम अंतर्गत तात्काळ दंडात्मक आणि फौजदारी कारवाई करावी. अवैधरित्या माती वाहतूक करणाऱ्या गाड्या जप्त कराव्यात. उत्खनन स्थळांची GPS व ETS द्वारे मोजणी करून दुप्पट महसूल वसूल करावा. दोषी शासकीय अधिकाऱ्यांवर शिस्तभंग व कायदेशीर कारवाई करावी. तातडीने उत्खनन थांबवून गुन्हे दाखल करावेत. जैव विविधतेच्या रक्षणासाठी तात्काळ उपाययोजना आखाव्यात. शेतकऱ्यांना भरपाई योजना तयार करावी. प्रशासनाला थेट आवाहन. जर तात्काळ कारवाई झाली नाही तर आमरण उपोषण अटळ आहे. त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची असेल. आता प्रश्न एकच, प्रशासन जागे होणार की आंदोलन भडकणार? कायदा लाईव्ह बातमीसाठी संपादक सौदागर मोहम्मद रफी. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कायदा लाईव्ह न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका.